तर राम राम मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजले. आपण आता आहे दुकानावर. आपल्या पप्पा बाहेर जायला असले मग आपण आता दुकानावर थांबलोय. काल एक मोठा विषय झाला. कालचा तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर मी त्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं की गिम्बल मुळे आपल्या व्हिडिओमध्ये आवाज नाही येते काही व्हिडिओमध्ये. तसं नाही मित्रांनो, गिम्बलची काही चूक नाही याच्यात, मोबाईलची चुकी. काल जेव्हा मी ब्लॉग काढत होतो, बिना गिम्बलचं ब्लॉग काढत होतो, काही व्हिडिओमध्ये अक्षरशः खडखड साऊंड येतोय. आज खोलून पाहिलं तो पण आवाज नाही येते, डायरेक्ट काहीच आवाज नाही येते. तुमचाच काहीतरी विषय झालाय. आणि आज आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी आणि आपण मोबाईल गेलो होता तेव्हा 3 मार्च 2025 रोजी. आणि आयफोनला राहते 1 वर्षाची वॉरंटी. फक्त आता 3 दिवसच वॉरंटी राहिली मित्रांनो. क्रोमा मधून फोन घेईल मी. तर तिथं आता जायचंय आपल्याला. साहिल तर बाहेर जायला आपला मित्र आहे, अजून एक मित्र आहे आपल्याकडे स्वप्नील, तर त्याच्याबरोबर जायचंय. सिन्नरला आहे तो, येऊ राहिला. आणि ही लय मोठी समस्या आहे. आता पण या व्हिडिओ मध्ये आवाज येतोय का नाही येत मला काय माहित नाही. व्हिडिओ बंद केल्याच्या नंतरच ते कळ. आणि असंच जर राहिलं तर लय मोठी समस्या आहे. तर आपल्याला या समस्याचं निवारण करणंच करणे, नाही तर आपले व्हिडिओ बनवणं अवघड होऊन जाईल, बनवताच येणार नाही. आणि खास व्हिडिओ काढायसाठी हा मी मोबाईल एवढा मोठा, म्हणजे टोटल 70,000 रुपयाचा फोन आहे. चार्जर जर धरलं याच्यात म्हणजे टोटल धरलं तर 72,000 रुपयाचा मोबाईल धरायचा. तुम्हाला फोन बद्दल सांगून देतो, आयफोन 16 आहे, 128 GB स्टोरेज कमी पडतंय मला. पण आता बघू आता काय होते काय. आजच्या ब्लॉगला सुरुवात शेवटपर्यंत नक्की थांबा. आपलं करिअर आपल्या हातात आहे, नाही का, इथेच आपल्या हातात आहे आपलं करिअर. बघू त्या करिअरचं काय होतंय काय. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या दुकानासमोरच एक बोगदा आहे. त्या बोगद्यात पाहू शकते जी नेमकी हाईट रिकामी. आपली पिकअप सुद्धा याच्यातून आपण कधीच घालत नाही. त्या बोगद्यात जितो गाडी की वरती लोड आहे काहीतरी तिच्या, नाही का, वरती ती म्हणजे टेकली वरती. कारण की तिकडून घुसतो, तिकडून असा बोगदा येतो नाही का, असा इकडून हाय काय, इकडून दाबेल काय. काढायचा प्रयत्न चाललाय, घेतली माग त्याने, दिवसच जाऊन द्यायला पडेल. आणि काही गाड्यात जोरात येते अशा दबात डायरेक्ट टायरांची हवा काढायला लागेल तेव्हा ते तिडून रिव्हर्स निघता येतं. त्यांना वरचा डायरेक्ट बत्ताच टेकून जातो. तर मित्रांनो 2 वाजत आले आणि दुपार सहसा पण येत नाही, तर 4-5 वाजताच. त्याच्यामुळे आपण चाललोय आता घरी. ताण पण लागली, पाणी पण आणायचं लक्षात नाही. तर आता वाजले 5:15, त्यामुळे ऊन खाली झाल्यावर निघालोय. आवाज काही व्हिडिओ मध्ये नाही येत, काही मध्ये येतोय. आता याच्यात येतो का नाही काय माहिती. हा याचा आवाज आता गावातच आहे, जस्ट निघालो घरून. पोचलोय आपण नाशिक क्रोमाला. 17 प्रो मॅक्स. 17 प्रो मॅक्स तो प्रो आहे हा मॅक्स. मला वाटलं होतं अशीच म्हणते. चलो आता सर्व्हिस सेंटरला जायला म्हणते. पिकअप पॉवर स्टीरिंग. अशोक स्तंभ नाशिक. पण आलोय आता आय प्लॅन्टला. माहित नव्हतं हे असं नाव राहत सर्व्हिस सेंटरला. आय प्लॅन्ट. 17 इयर. 17 आहे का 16 इयर? फक्त इयर आहे काय. सगळा पोपट झालाय इथं त्यांनी फक्त काय रिस्टार्ट केला, नुसतं दिलेलं आहे. आणि म्हणा का काय म्हणते, परत जर इश्यू आला तर या डाटा काय बॅकअप घ्यायला पडेल. सगळा विषय झाला. आय प्लॅनेट बर. आणि काय म्हणत होतो रे, सगळा पोपट पंची झालाय. वॉरंटी ते म्हणू 8,500 1 वर्षाची वॉरंटी वाढून घे, म्हणजे टेन्शन नाही. मी वाढून घ्यायला तयार होतो, पण पप्पा नाही म्हटले आपले. मग तो पण पोपट झाला. आता शांत बसलो. एवढं फार जवळपास 30-40 किलोमीटर चाललो. आता परत तेवढंच घरी जायला बाबा. पोट का आला बापरे, तो शूटिंग झाली. लय वाईट झालं, लय वाईट झालं. काय सांगतो आता, लय वाईट झालं. एक तर राहिले इन बिन 1 दिवस आहे माझ्या हातात. उद्या तर रविवार आहे. उद्याचं काय ते म्हणजे बाबू, उद्या तर बंद राहील. वॉरंटी एक्सपायर झाल्यानंतर ते जर परत असं जर झालं डायरेक्ट 2,000 रुपये खर्च आहे. चंदन आहे, डायरेक्ट चंदन ऑनलाईन चालणं बसत बरं का रे. इथं नंबर प्लेटला काय लावायचं आहे. स्मारक, महाराजांचं स्मारक किती भव्य. कुठं आहे रे, काय लोकेशन? अशोक स्तंभ. अशोक स्तंभ.
झोप लागली मला, काय सांगायचं आता. काम झालं असतं ना किंवा मग काही झालं असतं बरं वाटलं असतं. मोबाईलला खटकी पडायला लागत होती मग 1 महिन्याआधी. मग कन्फर्म का झालं असतं का बाबा असं असं. आता 2च दिवस राहिले आता वॉरंटीचे, नाही तर 2000 रुपये खटक्यान. ट्रॉफिक हो बापा, आम्ही कुठे पोल पा हत्या बघा कुठं उभं आहे. सिग्नल लागेल, सुटलाय वाटतं. भिंत बाईक जवळ माणूस जायला लागेल. आणले व्हायचं एवढं कधीच नाही व्हायचं. बाबू आयो आयो आयो. आता या व्हिडिओ मध्ये आवाज येतोय का नाही मी नाही सांगू शकत. संध्याकाळी एडिटिंगला बसल तेव्हा कळल. झुडिओ. हो आता कुठं आलो आपण? द्वारका. एक काम कर ना, आता कुठे आहे आपण? कुठं ट्रॅक्टरचं शोरूम आहे ना, ट्रॅक्टर हाऊस कुठे? बरं झालं आठवलं, आपल्या नाशिकला आलोच येतं. ट्रॅक्टरचं आपल्या ब्रेक लाईट स्विच पण घेऊन टाकू, ते की खराब झाले. हा कुठे आहे ट्रॅक्टर हाऊस? आडगाव नाक्यावरच आहे ना. मग ते द्वारका सारखं पासून पुढे आहे ना. आता कुठे आहे आपण? पुढे द्वारका सारखं पुढे आहे का द्वारका सारखं? काम झालं नाही बा, येऊन जाऊन तर ते काम झालं नाही. ते उमजत नाही, सगळे रस्ते एकसारखे दिसू राहिले. रोज राहतो त्याला उमजत आणले काय माहिती. लयच बाहेर रस्ता, एक्सप्रेस वे सारखा रस्ता आहे. मोकाडा काय एकदम. अरे ट्रॅक्टर हाऊस मागे राहिलं. ते ट्रॅक्टर हाऊसला नव्हतं जायचं आपल्याला, पण टायमिंग संपलेला आहे. ट्रॅक्टर हाऊसला नव्हतं जायचं आपल्याला, जायचं होतं त्या समोर महिंद्राच्या शोरूमच्या लाईनीत ट्रॅक्टरांचे पार्ट भेटत आहे. तिथंच ते भेटला. ते मागं पण तिथंच गेलं होतं. तरी का सप्तशृंगी ट्रॅक्टर्स, सप्तशृंगी ट्रॅक्टर्स खूप फेमस. एवढ्या पिकवांचे शोरूम आहे इथं. सेकंड हँड वर एवढ्या गाड्या कंडिशन कार गाड्या पण मोका पण आहे. नांदूर नाक्यावर आता इकडे जायचं आपल्याला, जेल रोड कडं आहे. पण मग पहिले इकडूनच यायला लागत होतं, एवढी नाही घरची गाडी. हा रे, तेव्हा आपल्याला क्रोमाला जायचं होतं. असं कुठं माहिती काही. ते अंधार पडले कॅमेऱ्यात तर काय वाटत नाही, अंधारले पडले कॅमेऱ्यात उजेड दिसतोय. नाशिक मध्यवर्ती कारागृह. आपण आता आहे जेल रोडला. आपण जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा त्यांनी बटन दाबून धरलं फोनचा, फोन रिस्टार्ट झाला. नंतर आपण जेव्हा इथं व्हिडिओ काढत होतो तेव्हा एक मेसेज आला, स्क्रीनशॉट टाकून देईल मी इथं. असं काहीच होतं, मल्टीटास्किंग नका करीत जाऊ, व्हिडिओची क्वालिटी लो येते. असं होतं तसं होतं. 20ला 31ला तो बर 13 महिना परत दाब रे ते बटन. मोड रिड्यूस परफॉर्मन्स कॅन नॉट स्विच मोड. गाडी तापली आहे वाटतं. हे लय कधी मध्ये आता लय दिवस झाले तसं काय हा प्रॉब्लेम नव्हता. हा प्रॉब्लेम झालाय म्हणजे काय, सगळं दुष्काळ 13 महिना सगळे प्रॉब्लेम एकटीच येते. आपल्या माणीला पण नाही कळ लागली. अरे इंडियन सिक्युरिटी प्रेस रोड पुढं काय निघाला आता रोड महाराजांच्या स्मारकापाशी. बरं झालं दाखवलं रे. हा रस्ता पहिल्यांदा निघाला माहिती का? भारत प्रतिभूती मुद्रालय शताब्दी द्वार 1925 ते 2025. एक इंडियन सिक्युरिटी प्रेस. आयो आयो आयो. भारत प्रतिभूती मुद्रालय. नोटा छापल्यावर काही चांगलं कारण खरंच रे काय लागली. एकदम मोकळा रस्ता आहे. अरे गड्या, बाहेर रस्ता दाखवला बरं का. नाही खरंच बाहेर रस्ता दाखवला. आता इथूनच घुसायचं कधी. अरे बाई का बरं रे? अबे इथं रिचार्ज आहे ना. काय इच्छा नाही बाबा, नको भूक नाही. बरोबर तुला खायचं म्हणतात दाबेली खायची. चला म्हणतात आता काय कुठं चाललाय ते दाबेली काय चेडी पंपिंग समजलं असं बनव हो ना ग. ते इथं मधी समजलं ना भाऊ. ते दिल्ली दाबेली तर बहुत फेमस आहे. आपण चाललो आता आपल्या मामाचंच ते थोडा घराच्या माग दाबेली काय स्वागत फेमस दाबेली. आता उभं राहिलं बरोबर आपलं खरंच. और खतरनाक हा लाईटी लाव बर. बर तर मित्रांनो आता वाजले 7:45. आपण आता चाललोय घरी. आणि मी तिथं बसले चेक केलं दाबेली खायला गेलो होते. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आवाज आहे का नाही चेक केलं तर एका व्हिडिओ मध्ये खरंच आवाज नाही यायले. काय म्हणावं आता,
शपथड्या आता काय आता रामभरोसे कार्यक्रम आता वॉरंटी किती राहिली सोमवारची. ते वॉरंटीचं असं आहे सगळा डाटाचा बॅकअप घ्या द्या एवढा आमचा. आपण पोहोचलो घरी आपल्या.